नीलम गोरे आमच्या पक्षामध्ये 25-30 वर्ष कार्यरत होत्या। हे फार आवर्जून आणि अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने नोंदवले पाहिजे की नीलम गोरेंनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI त्यावेळेला उषाताई दराडे या सोबत होत्या। त्यानंतर त्यांनी भारी बहुजन महासंघाकडे उडी मारली। भारी बहुजन महासंघाने त्यांना एक ओळख दिली। 1984 ला गुरुदास कामत, प्रमोद महाजनजी या निवडणुकीमध्ये भारीपकडून त्यांना उमेदवारी मिळाली। ती त्यांची पहिली ओळख होती। प्रकाश आंबेडकरांनी एवढा मोठा डायस दिल्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या मुळेच नीलम गोरेंना पहिली राजकीय चेहरा म्हणून ओळख मिळाली। परंतु इमानदारी हा शब्दच मुळात, प्रामाणिकपणा हा शब्दच मुळात नीलम गोरे यांच्या शब्दकोशामध्ये नाहीये। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशीही त्यांनी बेईमानी केली। नंतरच्या काळात त्यांनी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। पवार साहेबांचं महिला धोरण होतं, त्यामुळे त्यांनी अनेक महिलांना नेतृत्वाची संधी